Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are you happy, people of God? देवाचे लोक तुम्ही आनंदित आहात? We greeting you in Jesus' name. येशूच्या नावाने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. Amen. आमेन. I know that you are ready to listen to the word of God. आणि मला ठाऊक आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकण्याकरिता तयार आहात. And I believe that last week was the blessed week for each one of us. आणि मी विश्वास ठेवतो की गेला आठवडा आपल्या प्रत्येकांकरिता आशीर्वादाचा आठवडा ठरला. And we really thank God for this an opportunity that God has given to listen from His word. आणि मग त्याच्या वचनातून ऐकण्याकरिता देवाने आपल्याला संधी दिली, त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. Never mind what circumstance we are going through, but we must attentive to the word of God. आणि मग काय हरकत नाही, आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत, परंतु देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. So before we turn to the word of God, let us we look to the Lord. चला मग आपण देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर परमेश्वराकडे लक्ष लावूया. Let's we close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. Gracious Heavenly Father, we thank you so much for this wonderful time, Lord. कृपा स्वर्गीय पिता, या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभार मानितो. We love you and we bless your name, God. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या नावाला धन्यवाद We देतो. thank you so much that new brand day you are added in our lives, Lord. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की एक नवीन कोर दिवस तू आमच्या जीवनामध्ये जोडलेला आहेस. And we submit ourselves in hand, Lord Jesus. आणि प्रभू येशू, आम्ही स्वतः तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. As we are going to listen your word, Lord, lead us and guide us, Lord. तुझं वचन आम्ही ऐकत असता प्रभू येशू, तू आम्हाला चालव आणि मार्गदर्शन कर. And through your word, Lord, give us wisdom and knowledge, Lord. आणि प्रभू येशू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला ज्ञान आणि बुद्धी दे. And help us not to be just hearer, but help us to be doers of your word. आणि तू आम्हाला सहायता कर की आम्ही फक्त ऐकणारे नव्हे, तर तुझं वचन करणारे व्हावं. Lead us and guide us, Lord. आम्हाला चालव आणि मार्गदर्शन Especially this कर. time, I pray for all the viewers, all the brothers and sisters. विशेष करून यावेळेस मी सर्व दर्शकांकरिता, सर्व भावांकरिता, सर्व बहिणींकरिता प्रार्थना करतो. As they are listening your word, Lord Jesus, God. प्रभू येशू, तुझं वचन ते ऐकत असतात. Open their heart, open their ears, Lord. त्यांचं अंतःकरण तू उघड, त्यांचे कान तू And उघड. let your word be blessing to them, Lord. आणि तुझं वचन त्यांच्याकरिता आशीर्वादाचं And होऊ let दे. God be done in their lives, आणि Lord. तुझी इच्छा त्यांच्या जीवनात पूर्ण Give होऊ दे. glory, honor, and praise. आम्ही तुला मान, महिमा आणि गौरव देतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करीतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Nice to see you. तुम्हाला पाहून आनंद झाला. I hope I'm happy. I hope you too. You are also happy. आणि मी आनंदित आहे आणि माझी आशा आहे की तुम्ही देखील आनंदित आहात. It's good to be happy to listen to the word of God. देवाचं वचन ऐकण्याकरिता आनंदित होणं ही चांगली गोष्ट आहे. Amen. आमेन. So let us will turn to the 2 Timothy chapter 3 verse 1 to 9. आपण वळूया तिमोथेला दुसरे पत्र, तिसरा अध्याय, वचन 1 ते 9. And definitely I believe that God is going to speak to each one of us through His word. आणि मग नक्कीच मी विश्वास ठेवतो की देव त्याच्या वचनाद्वारे आपल्या सर्वांची आज वार्ता करणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So let's read to 2 Timothy chapter 3 आपण वळूया तिमोथेला दुसरा पत्र, वचन अध्याय 3, 1 to 9. वचन 1 ते 9. The Bible says, mark this, there will be terrible times in the last days. पवित्र शास्त्र सांगत आहे की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, हे समजून घे. Amen. आमेन. Mark this, there will be terrible times in the last days. People will be lovers of themselves, lovers of money, boastful, proud, abusive, disobedient to their parents, ungrateful, unholy, without love, unforgiving, slanderous, without self-control, brutal, not lovers of the good. वचन सांगत आहे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयम, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. And then continue verse 4 says, treacherous, rash, conceited, lovers of pleasure rather than lovers of God. आणि त्यापुढे वचन 4 आपल्याला सांगत आहे, विश्वासघातकी, हुड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. Having a form of godliness but denying its power, have nothing to do with them. They are the kind who worm their way into homes and gain control over weak-willed women who are loaded down with sins and are swayed by all kinds of evil desires. सुबक तिचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा. त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळू शिरून पापांनी भारावलेल्या नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या.
always learning but never able to acknowledge the truth. Just as Jannes and Jambres opposed Moses, so also these men oppose the truth. Men of depraved minds, who as far as the faith is concerned are rejected, but they will not get very far, because as in the case of those men, their folly will be clear to everyone. सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधीही न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात. यान्नेस व याम्ब्रेस यांना जसे मोशेने अडवले तसे हेही सत्याला अडवतात. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत, तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल. Amen. Amen. Praise the Lord. Praise the Lord. Time is not waiting for anyone. आणि मग वेळ कोणाची वाट पाहत नाही. Time is running out. वेळ निघून जात आहे. And we thank God in this difficult time, in this terrible time, God wants to speak to us through His word. आणि खरोखर आम्ही देवाचे आभारी आहोत की या कठीण परिस्थितीमध्ये, या भयंकर वेळेमध्ये देवाला त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलायचं आहे. As we read from 2 Timothy chapter 3 verse 1 to 9, but we are going to focus on the verse 1. It says, mark this, and according to this word I have given the theme of message, mark it. आणि मग आपण वाचलं 2 तिमोथी याचा 3रा अध्याय वचन 1 ते 9. आपलं लक्ष आपण पहिल्या वचनाकडे केंद्रित करणार आहोत, कारण वचन सांगत आहे शेवटल्या काळी कठीण दिवस येतील, हे समजून घ्या. त्यावर मी संदेशाचा मंत्र दिलेला आहे, समजून घ्या किंवा जाणून घ्या. Hallelujah. हालेलुया. We must mark what is the word of God is saying to each one of us. देवाचं वचन आपल्या सर्वांना काय सांगत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. I like this word, that mark this. आणि मला हे वचन आवडलं. वचन सांगत आहे की समजून घे. Sometimes we are marking under the verses, right? आणि मग काही वेळा आपण वचनाच्या खाली रूपरेखा आखतो. That's good. ती चांगली गोष्ट आहे. But it's very important to mark in our mind, in our heart, this word of God. परंतु हे देवाचं वचन आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आपण समजून घेणं, त्याला आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. That is what Bible reminding us, that mark does not mean that take a pen and mark under the verses. No. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगत नाही की तुम्ही एक पेन घ्या आणि त्या वचनाखाली तुम्ही एक रांग आखा किंवा एक लाईन आखा. It means He has given this indication. म्हणजे त्यांनी आपल्याला त्याच्यातून काहीतरी कल्पना दिलेली आहे. Mark this. हे समजून घ्या. And people of God, we are living the days that we need to mark the word of God. आणि देवाचे लोक आपण अशा दिवसांमध्ये जगत आहोत जिथे आपल्याला देवाच्या वचनाला समजून घेणं फार फार गरजेचं आहे. Why we must mark this? आणि मग का आपण ते जाणून घेतलं पाहिजे? Clearly Bible says there will be terrible times in last days. पवित्र शास्त्र स्पष्टपणे आपल्याला सांगत आहे की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील. Remember that Satan is a liar, he is a deceiver, who's confusing the mind of people and even this world. आणि मग लक्षात ठेवा, सैतान हा लबाड आहे. तो लोकांची लबाडी करतो, लोकांना गोंधळामध्ये टाकत आहे, या लोकांना तो फसवत आहे. So many families, so many youth, they are confused with this word. They think that last days means I can enjoy my life, and when I'm going to die and when time will come, that is the last time. आणि मग भरपूर कुटुंब असे आहेत, भरपूर तरुण असं आहेत, त्यांना असं वाटत आहे की शेवटले दिवशी म्हणजे मी माझ्या जीवनाचा आनंद घेईल आणि जेव्हा ती वेळ येईल तेव्हा येईल, परंतु मी त्याच्या अगोदर आनंद करणार आहे. No, people of God. देवाचे लोक तसे नाही. Last days mean the days which we are live in. आणि मग शेवटचे दिवस म्हणजे आपण ज्या दिवसांमध्ये जगत आहोत. And so Bible is reminding us and diverting, is taking attention all of us to the word of God. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देत आहे आणि त्याच्या वचनाकडे आपलं लक्ष देव केंद्रित करत आहे. So each one of us know already we are going through terrible time. आणि मग आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की आपण अगोदरच एका भयंकर समयातून जात आहोत. Of course, terrible time means difficult time. आणि मग नक्कीच भयंकर वेळ म्हणजे कठीण वेळ आहे. It goes very tough to face that terrible time. आणि मग त्या वेळेला तोड देण्याकरता फार अवघड जातं. And since the Bible says there will be terrible times in the last days, and I believe that we are living in the last days. आणि मग पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की शेवटल्या काळी कठीण दिवस असतील, आपण शेवटल्या काळामध्ये जगत आहोत. Every
every day we must live as a last day. आणि मग प्रत्येक दिवस आपण शेवटला दिवस म्हणून जगलो पाहिजे. Because we do not know what circumstance, what days will come with what. कारण आपल्याला हे माहित नाही की कोणती परिस्थिती येईल, कोणते दिवस, कोणते काय गोष्टी घेऊन येतील. We don't know. आपल्याला ठाऊक नाही. But thank God for the word of God. परंतु देवाच्या वचनाबद्दल देवाला धन्यवाद. That's the reason he said they mark this. त्याच कारण तो सांगत आहे की हे समजून घे. Hallelujah. Hallelujah. So people of God, we live in difficult time, difficult days. तर देवाचे लोक आपण कठीण दिवसांमध्ये, अवघड दिवसांमध्ये जगत आहोत. So Paul is encouraging the young Timothy that, man, be careful. There will be terrible times in the last days. आणि मग पौल तिमोथीला इथे उत्साहित करत आहे, त्याला सांगत आहे की काळजी घे, कारण शेवटल्या काळामध्ये, शेवटल्या दिवसांमध्ये भयंकर आणि कठीण अशी वेळ येईल. There will be people who are they will be self-centered people. आणि मग तिथे असे लोक असतील जे स्वार्थी असतील. In their mind only I, me and myself. आणि मग त्यांच्या मनामध्ये फक्त एवढेच विचार असतील की मी, माझं आणि सर्व काय माझंच. No. नाही. And that's the reason Bible says, mark this. आणि त्याच कारण पवित्र शास्त्र सांगत आहे की समजून घे. All of us we know that. Though people are in trouble, but yet they are busy with their own work. आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे, जरी लोक त्रासामध्ये आहेत तरी ते आपल्याच कामामध्ये व्यस्त आहेत. When we are free, we are busy in our work. आणि मग जेव्हा आपण मोकळे आहोत तेव्हा देखील आपण आपल्या कामामध्ये व्यस्तच आहोत. Many husbands they're thinking that how I will make my wife happy. आणि मग बहुतेक पती असा विचार करत आहेत की माझ्या पत्नीला मी कसं खुश करू. How can I see bright future of my children? आणि मग कशा प्रकारे माझ्या लेकरांचं मी उज्ज्वल भविष्य पाहू. How can I pay my bills, my EMI, my loans and everything? They are intense. आणि मग ते लोक चिंतेमध्ये आहेत की माझे बिल, माझे EMI, माझे लोन मी कसे भरू. All of us we have this past or present this experience. आणि मग आपल्या प्रत्येकांना भूतकाळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये हा अनुभव आलेला आहे. Of course, Bible do not never teach that you should not take care of your life. आणि मग नक्कीच पवित्र शास्त्र आपल्याला असं शिकवत नाही की तुम्ही आपल्या जीवनाची काळजी घ्यायची नाही. But what the Bible teaches us, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवत आहे. may in spite of all, when you give all the priorities for your lifestyle and how to survive, and you don't know about God, you do not believe in God, it means you are somewhere wrong. आणि मग जर आपण या सर्व गोष्टी घडत आहेत, ते घडत असूनही जर आपलं लक्ष आपण फक्त आपल्या जीवनाकडे, आपल्या जीवनशैलीकडे, दररोजच्या गोष्टीवर लावत आहोत आणि आपण देवाला जाणत नाही, देव कोण आहे आपल्याला ठाऊक नाही, तर काहीतरी आपल्या जीवनाबरोबर चुकीचं घडत आहे. We have problems, we have so many needs, there are so many wants in our lives. आणि मग आपल्याला भरपूर समस्या आहेत, भरपूर गरजा आहेत, भरपूर अशा गोष्टींची आपण अपेक्षा ठेवत आहोत, आपल्याला त्या पाहिजेत. But instead of giving first priority to God, and instead of giving first priority to God, we give first priority to our lifestyle. परंतु देवाला प्रथम प्राधान्य दिल्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या जीवनशैलीला प्रथम प्राधान्य देतो. That is called the self-centered minded people. आणि मग त्यांना स्वार्थी किंवा स्वकेंद्रित असे लोक म्हणतात. Isn't it? Sometime in our society there is no water, but if we have water, we say, "Oh my God, so there is no water, but we have water." आणि मग काही वेळा असं होतं की आपल्या बिल्डिंग मध्ये, आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या शेजारी कुठे पाणी येत नसेल, परंतु आपल्या घरी जर पाणी असेल तर आपण म्हणतो की आमच्याकडे पाणी आहे. If there is no electricity in the society, but if you have that, your light is on. Oh no, nowhere is light, but we have, so no problem. आणि मग जर आपल्या सोसायटीमध्ये लाईट नसेल पण तो आपल्या घरी जर लाईट असेल तर आपण म्हणतो कुठेही लाईट नाही, परंतु आमच्या घरी लाईट आहे, मग काय हरकत नाही. Never mind, the world is going upside down, but I am okay. आणि मग काय हरकत नाही की जग ह्याची उलथा पालत होत आहे, परंतु मी ठीक आहे. Anytime, every time, anywhere, I am always right, others are wrong. आणि मग कोणतीही वेळ असो, कुठेही वेळ असो, प्रत्येक वेळा सर्व लोक चुकीचे आहेत, परंतु मी नेहमी ठीक आहे, योग्य, बरोबर आहे. These all kinds of characteristics is called the self-centered person. आणि मग अशा प्रकारच्या चारित्र्याला स्वकेंद्रित किंवा स्वार्थी व्यक्ती म्हटलं जातं. Selfish person. त्याला स्वार्थी व्यक्ती म्हटलं जातं. He is not bothered about anyone. त्याला कोणाची चिंता नाही. As I said that I, me and myself, that's all. तसं मी तुम्हाला सांगितलं की मी आणि माझंच सर्व काही. Paul clearly says. पौल स्पष्टपणे सांगत आहे. If you read the full 1 Timothy and 2 Timothy, you will find very good. There are so many verses that God has given, not only especially for the youth, but for all of us. आणि जर तुम्ही पहिले तिमोथी आणि दुसरे तिमोथी हे पत्र जर वाचाल तर तुम्हाला समजेल खूप सुंदर आणि चांगले वचन देवाने आपल्याला दिलेले आहेत. फक्त तरुणांकरिता नाही तर सर्वांकरिता ते आहेत. I would suggest any youth you want to do, there are certain good things, you are wrong, doing something wrong,
better every time you can read 1 Timothy, 2 Timothy, all every time. आणि तरुणांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्ही कुठेतरी चुकत असाल, प्रत्येक वेळी काहीतरी चुकीचं घडत असेल, तर मी तुम्हाला सुझाव देईल की प्रत्येक वेळा तुम्ही 1 तिमोथी आणि 2 तिमोथी हे पत्र वाचा. Paul said there will be the people of money lovers. पौल सांगत They आहे will love money. पौल सांगत आहे की ते धनलोभी होतील. See now, Paul or Bible do not teach us that you do not be rich. आणि पहा, पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवत नाही, की पौल हे सांगत नाही की तुम्ही श्रीमंत होऊ नका, Or you should have no money. He किंवा- didn't say that you should have no money. किंवा पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवत नाही की तुमच्याकडे पैसे नसावेत. But there are people, परंतु असे लोक आहेत, more than their life, they love money. त्यांच्या जीवनापेक्षा ते लोक पैशांवर प्रेम करतात. That's why 1 Timothy chapter 6 and verse 10 says, त्याच कारणास्तव 1 तिमोथीचा 6 अध्याय वचन 10 सांगत आहे, clearly Bible says, for the love of money is a root of all kinds of evil. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे की द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. Some people eager for money have wandered from the faith and pierced themselves with many griefs. त्याच्या पाठीस लागून प्रत्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःच पुष्कळशा खेदांनी भोगसून घेतले आहे. This is true, people of God. त्याचे लोक हे सत्य आहे. Again, Paul do not say that you should not have money and you do not earn money, you do not work hard. No, he says the people those who have love of money, that is the root of sin. आणि पौल इथे पुन्हा असं आपल्याला सांगत नाही की तुमच्याकडे पैसे नसावे, तुम्ही पैसे न कमवावे, तुम्ही कठीण परिश्रम न करावा, परंतु तो आपल्याला काय सांगत आहे की द्रव्याचा लोभ जो आहे तो सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. That's why he said the love of money is the root of all kinds of evil. त्याच कारण तो सांगत आहे, कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. There are many people when they come from down stage to up, from poverty to rich, there are so many youth. They are indulged in drug addiction, prostitution and even gambling. आणि मग भरपूर असे लोक आहेत, जेव्हा त्या खालच्या स्थळावरून वरच्या स्थळावर येतात, भरपूर तरुण जेव्हा गरिबातून श्रीमंत बनतात, ते लोक वाईट प्रकारच्या गोष्टींमध्ये, जसं मद्यपान झालं किंवा कोणते नशे झाले किंवा व्यभिचार झाला, त्याच्यामध्ये ते गुंततात. And they think that when we do these things, means we are living in the world. The system says that it is like means you are living a standard life, high standard life. आणि मग त्यांना असं वाटतं की आम्ही जर अशा प्रकारच्या गोष्टी करत आहोत म्हणजे आम्ही उच्च दर्जाचं जीवन जगत आहोत. No, people of God. त्याचे लोक तसे नाही. Let this world do anything, but you are a child of God. या जगाला काही करू द्या, पण तुम्ही देवाचं लेकरू आहात. In God also, in the word of God, you can enjoy your life. तुम्ही देवामध्ये देखील, देवाच्या वचनामध्ये देखील आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकता. And that is why so many outside people, they misunderstood Christianity. आणि मग त्याच कारणास्तव बाहेरच्या भरपूर लोकांनी ख्रिस्तीत्व याचा गैरसमज करून घेतलेला आहे. Isn't it when we have some functions or some programs, our friends wants party from us? आणि मग काही वेळा आपल्याकडे काही कार्यक्रम असतील तेव्हा आपल्या मित्रांना आपल्याकडून पार्टी पाहिजे असते. What kind of party? आणि मग कशा प्रकारची If पार्टी? you tell them you come and have biryani and have food, and no, they want party. आणि मग जर तुम्ही त्यांना सांगितलं की या तुम्ही जेव्हा तुम्ही बिर्याणी खा, ते बोलते नाही आम्हाला पार्टी पाहिजे. What kind of party आणि they मग want? कशा प्रकारची पार्टी Oh, पाहिजे? they want booze. हो, त्यांना मद्यपान पाहिजे. Intoxicate, they want to drink wine. आणि मग त्यांना द्राक्षरस प्यायचा आहे, त्यांना नशा करायचा आहे. Let me tell you this world. मी तुम्हाला सांगू द्या की हा जग, Let me tell you this world. मी जगाला सांगू द्या, The Christianity is not indulged in intoxing or taking booze. आणि मग ख्रिस्तीत्व हे मद्यपानामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या नशांमध्ये आनंद घेत नाही. But my believers, brothers and sisters, परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, why our outside people, our society, our neighbor, they misunderstood? आणि मग का आपले बाहेरचे लोक, आपले समाज, आपले शेजारी आपला गैरसमज करून घेतात? Because our own people, they are involved with this type of lifestyle. कारण आपल्या स्वतःचे लोक अशा प्रकारच्या जीवनशैलीमध्ये गुंतलेले आहेत. They are indulged with this worldly system. हे लोक या जगाच्या पद्धतीमध्ये आनंद घेत आहेत. Many people say, sometimes they say that I'm associated with the big company, so sometimes we have they call together, have party, so somehow I have to join with them. आणि मग काही कसे लोक आहेत ते बोलतात की मोठ्या कंपनी बरोबर माझे नाते आहेत किंवा मी तिथे कामाला आहे, तर काही वेळा त्यांची पार्टी असते तर त्यांच्या तिथे मला जावं लागतं. What they say? ते काय म्हणतात? Sometime I go with them आणि काही वेळा मी तिकडे जातो, त्यांच्यासोबत जातो and have little. आणि थोडीशी घेतो.
Sometime. काही वेळा That sometimes becomes more time. आणि मग ते काही वेळा अधिक वेळा होऊन जातं. Then more time becomes so many times. आणि मग ते अधिक वेळा काही जास्तच होऊन जातं. And so many times becomes all the time. आणि मग जास्त वेळा हे प्रत्येक वेळा होऊन जातं. Hello. हालेलुया. That is how people are backsliding from God, आणि मग from His word. त्याच प्रकारे लोक देवापासून त्याच्या वचनापासून मागे सरकत आहेत. I have some friends, I heard many times, party. They all the time they talk of Christian people, but they talk about party. What type of party? आणि माझे काही मित्र आहेत, मी नेहमी त्यांच्या तोंडातून असं ऐकत असतो की पार्टी पाहिजे. त्यांना असं वाटतं की ख्रिस्ती लोक आहेत, मग आम्हाला पार्टी पाहिजे. ते लोक नेहमी पार्टीमध्ये गुंतलेले असतात. पण कशा प्रकारची पार्टी? I'm not saying that all are the same. I'm not saying that. आणि मी हे ना सांगत की सर्वजण सारखेच आहेत. And I don't want to blame anybody. आणि कोणालाही मला दोष लावायचा नाही. But what the Bible says. परंतु पवित्र शास्त्र काय सांगत आहे? Paul says, पौल सांगत आहे, the love of money is root of all kinds of evil. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. And to do all evil things, people of God, people need money. आणि देवाचे लोक सर्व वाईट गोष्टी करण्याकरिता लोकांना पैशांचीच गरज असते. And that's why people focus on money and not on God. आणि त्याच कारणास्तव लोक फक्त पैशांवर लक्ष केंद्रित करतात आणि देवाकडे पाहत नाहीत. It is difficult for them to focus on God, look at the Lord. आणि मग देवाकडे पाहणं, देवाकडे लक्ष लावणं त्यांना कठीण जातं. Who we are to judge others? आणि मग इतरांचा न्याय करणारे आपण कोण? But my beloved brothers and sisters, परंतु माझे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, today especially I want to tell you, you are a child of God. आज विशेष करून मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही देवाचं लेकरू आहात. God has chosen you with a special purpose. देवाने तुम्हाला एका विशेष उद्देशाने नेमलेलं आहे. So we must mark the word of God. तर आपण देवाचं वचन समजून घेतलं पाहिजे. We need to be very careful as we are living these days. आणि मग या दिवसांमध्ये आपण जगत असलेलं आपल्याला फार काळजी घेणं गरजेचं आहे. We need to mark, understand, and we must know. आणि मग आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्याला ते ठाऊक असलं पाहिजे. The world is filled with full of ungodliness. आणि मग हा जग जो आहे तो पूर्ण अनैतिकतेने भरलेला आहे. Remember, one day Satan is going to bring great destruction upon this world. आणि मग लक्षात ठेवा, एक दिवस सैतान मोठा विनाश या जगावर घेऊन येणार आहे. I mean that Satan is trying to destroy the families of God. म्हणजे सैतान देवाच्या लोकांना, देवाच्या कुटुंबाचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे. That's why we can see in even Christian family there are children, they are disobedient to their आणि parents. मग त्याच कारणास्तव आपण पाहू शकतो की ख्रिस्ती कुटुंबांमध्ये देखील असे लेकरं आहेत जे आपल्या पालकांची आज्ञा पाळत नाहीत. Men and women, they are without love. आणि मग स्त्री आणि पुरुष असे जे प्रीतीच्या विना राहतात. There are families, big families. They have everything but no love. आणि मग अशी कुटुंब आहेत, मोठे कुटुंब आहेत, त्यांच्याकडे सर्वस्व आहे परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये प्रीती नाही. We can say that a family without affection. आपण असं म्हणू शकतो की ममता विना कुटुंब. No affection in their lives, in their families. त्यांच्या जीवनांमध्ये, त्यांच्या कुटुंबांमध्ये ममता नाही. Mother, there are so many mothers, they reject their children. अशी भरपूर आई आहे जे आपल्या लेकरांना नाकारतात. Even some parents, they are killing their children. असे काही पालक देखील आहेत जे आपल्या लेकरांना मारत आहेत. So many times you must have heard or you are watching on TV with the news. आणि भरपूर तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही टीव्हीवर बातमी पाहिली असेल. Some mothers, they left their child काय असे आया आहेत ज्याने आपल्या लेकरांना सोडून टाकलं at the bus stop. आणि त्यांनी बस स्टॉपवर त्यांना सोडून टाकलं. Some other, they leave their child in the train. काय अशा आया आहेत ज्या आपल्या लेकरांना ट्रेन मध्ये सोडून निघाल्या. Some they kill, they leave their child in the river. आणि मग काही लोकांनी त्यांना मारूनही टाकलं. काही लोकांनी आपल्या लेकरांना त्या नदीमध्ये सोडून टाकलं. I believe that you must have heard this all kinds of news. आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्या असतील. I'm not telling my own. आणि मी काय माझं स्वतःच सांगत नाही. There are parents, those who leave their child in a dustbin. आणि मग असे Newborn child. असे आई वडील आहेत जे नवीन जन्मलेल्या शिशूला कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात. People are become rude and reckless. आणि मग लोक जे आहेत ते निर्दयी आणि कठोर झालेले आहेत.
People are busy pleasing their own life, लोक desire. आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये ते व्यस्त झालेले आहेत. You know that naturally or scientifically, as a mother, she was supposed to feed her child for at least 6 months. आणि मग तुम्हाला माहित आहे की नैसर्गिकरित्या किंवा वैज्ञानिकांच्या अनुसार जी आपली आई आहे तिने कमीत कमी 6 महिने तरी लहान शिशूला दूध पाजलं पाहिजे. But we can see there are so many mothers, they do not have time to feed their own child. परंतु आपण असं देखील पाहू शकतो की भरपूर अशा आया आहेत की आपल्या स्वतःच्या लेकराला दूध पाजण्याकरिता त्यांच्याकडे वेळ नाही. Why? का? They are working in big company. कारण मोठ्या कंपनीमध्ये ते कामाला आहेत They are holding big, solid, big post, आणि मग मोठा big position. मोठा हुद्दा त्यांच्याकडे आहे. They don't have time to feed their child. आपल्या लेकरांना दूध पाजण्याकरिता देखील त्यांच्याकडे वेळ नाही. They have someone to take care of their child. आणि मग आपल्या लेकरांची काळजी घेण्याकरिता त्यांच्याकडे नोकर आहेत. I'm not against that. मी त्याच्या विरोधात नाही, It's good. ते चांगली गोष्ट आहे. But according to the Bible, परंतु पवित्र शास्त्रानुसार as a mother, एक आई म्हणून they must take care of their own child. त्यांनी आपल्या स्वतःच्या लेकराची काळजी घेतली पाहिजे. The mother, she can pay for good milk or Cerelac or milk powder, but she do not have time to feed her own child. आणि अशा आया आहेत जे लोक चांगला सरला घेऊन येतील, दुधाची पावडर घेऊन येतील, चांगलं दूध घेऊन येतील, परंतु स्वतःचं दूध पाजण्याकरिता आपल्या लेकराला तिच्याकडे वेळ नाही. It means she can afford money but not affection. म्हणजे ती पैसे सहन करू शकते किंवा तिच्याकडे पैसा आहे परंतु तिच्याकडे ममता नाही. Even some parents, they do not have time to hug their children and kiss them and give them love. असे देखील पालक आहेत ज्यांच्याकडे आपल्या स्वतःच्या लेकरांना जवळ घेऊन त्यांना मिठी मारण्याकरिता, त्यांना प्रेम देण्याकरिता वेळ नाही. If you read Titus chapter 2 verse 3 and 4, आणि जर तुम्ही याचा दुसरा अध्याय वचन 3 आणि 4 वाचाल, there also is mentioned all about how to be old woman, old man, young woman, young boys. आणि मग तिथे देखील आपल्याला सर्व शिकवलं आहे की वृद्ध स्त्रिया, वृद्ध पुरुष आणि तरुण स्त्रिया आणि तरुण पुरुष यांच्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. How to behave, कशा प्रकारे वागावं, how to be your lifestyle. आपलं जीवन, आपली जीवनशैली कशा प्रकारे असावी. In this difficult time, we must take care of our children. या कठीण दिवसांमध्ये आपण आपल्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे. We must take care of our youth too. आपण आपल्या तरुणांची देखील काळजी घेतली पाहिजे. If you read Psalm 113 verse 9, आणि जर तुम्ही स्तोत्रसंहिता 113 वचन 9 वाचाल, it says, वचन सांगत आहे, Psalm 113 verse 9, स्तोत्रसंहिता 113 वचन 9, he says, He settles the barren woman in her home as a happy mother of children. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. वचन सांगत आहे, तो वाहन स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. Again Psalm 127 verse 3 and 4. आणि पुन्हा स्तोत्रसंहिता 127 वचन 3 आणि 4, Lo, children are an heritage of the Lord, and the fruit of the womb is his reward. As arrows are in the hands of a mighty man, so are children of the youth. पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणाचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. Proverbs chapter 17 verse 6. आणि मग नीतिसूत्राचा 17वा अध्याय वचन 6 आपल्याला सांगत आहे, Children are a crown to the age, and parents are the pride of their children. Hallelujah. हालेलुया. वचन सांगत आहे, पुत्र पौत्र वृद्धांचा मुकुट होत, मुलांची शोभा त्यांचे वडील होत. Where I want to draw your attention तुमचं is, लक्ष मला कुठे केंद्रित करायचं आहे. this all the word of God talks about children and parents. आणि मग हे सर्व देवाचे जे वचन आहे ते लेकरांविषयी आणि पालकांविषयी आपल्याला सांगत आहेत. It means teaching us about the family. म्हणजे कुटुंबाविषयी आपल्याला ते शिकवत आहे. Parents must take care of their children. आणि मग पालकांनी आपल्या लेकरांची काळजी घेतली पाहिजे. Christian parents, they must take care of their families. आणि मग ख्रिस्ती पालक जे आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. Especially in this difficult, terrible time. विशेष करून अशा कठीण आणि भयंकर समयामध्ये. Last days means not that eat, drink and marry and then when die you think that this is the last day. No, the day which we are living is the last days. आणि मग शेवटचे दिवस म्हणजे असं नाही की आपण खायचं प्यायचं मजा करायची आनंद करायचे आणि त्याच्यानंतर सर्व काय होऊन जाईल. नाही, शेवटचे दिवस म्हणजे आपण ज्या दिवसांमध्ये जगत आहोत.
We must shield our children against the evil society in which we live in. आणि मग आपण ज्या दृष्ट समाजामध्ये राहत आहोत त्याच्यापासून आपल्या लेकरांना आपण जपून ठेवलं पाहिजे. Yes, होय, we must teach them the love of God. आपण त्यांना देवाची प्रीती शिकवली पाहिजे. We must mark ourselves as well. We must teach our children to mark the word of God. आपण स्वतः ते समजून घेतलं पाहिजे आणि त्याच प्रकारे आपल्या लेकरांना देखील ते समजवून दिलं पाहिजे. If they learn to love the Lord, they will love you too. आणि जर ते देवावर प्रीती करायला शिकतील तर ते तुमच्यावर देखील प्रीती करतील. All of us, we know Jesus had 12 disciples, and there was one of disciple called named Peter. आणि मग आपलं प्रत्येकाला ठाऊक आहे की येशूकडे 12 शिष्य होते आणि त्या 12 पैकी एका शिष्याचं नाव पेत्र होतं. All of us, we know John chapter 21 verse 15 to 17. आपलं प्रत्येकाला ठाऊक आहे योहानचा 21वा अध्याय वचन 15 ते 17. What Jesus asked to Peter? आणि मग येशूने पेत्राला काय विचारलं? Do you truly love me? तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस का? Isn't it? असं नाही का? Again and again Jesus only asked him, do you truly love me? आणि पुन्हा येशू त्याला विचारत आहे की तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस काय? Why? का? Because truly love of God will never compromise with this world. कारण देवाची खरी प्रीती कधीही या जगाबरोबर तडजोड करणार नाही. And truly love never ever deny Christ. आणि जी खरी प्रीती असते देवाकडून आलेली ती कधीही ख्रिस्ताचा नाकार करणार नाही. First time Jesus said, Peter, do you truly love me? पहिल्यांदा जेव्हा येशूने विचारलं की पेत्रा तू खरोखर माझ्यावर प्रेम करतोस काय? Then second time he asked. आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याने विचारलं And then third time he आणि asked. मग त्याने तिसऱ्यांदा विचारलं. Just imagine. आणि फक्त कल्पना करा. But in this chapter and in this story, परंतु या गोष्टीमध्ये या अध्यायामध्ये for love there are two kinds of word has given. प्रीतीकरिता 2 प्रकारचे शब्द वापरण्यात आलेले आहेत. There are Greek words of two Greek words are for the word love. आणि मग प्रीती या शब्दाकरिता ग्रीक भाषेतून 2 शब्द वापरण्यात आलेले आहेत. When Jesus said, "Do you truly love me?" The first time he was asking about the like a divine love. आणि मग जेव्हा सर्वात प्रथम येशूने त्याला विचारलं की तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस का, तेव्हा तो दैवी प्रेमाविषयी बोलत होता. Which we call agape, agapao. We can say that in Greek it is said for the love. आणि मग ग्रीक भाषेमध्ये त्याला आपण अगापे असं म्हणू शकतो. It is intelligent and purposeful love. म्हणजे ते ज्ञानी आणि उद्देशाचं प्रेम आहे. It is ardent, supreme and perfect love. म्हणजे ते उत्साही आहे आणि सर्वात उच्च दर्जाचं आहे आणि परिपूर्ण असं प्रेम आहे. That kind of love Jesus was asking him that, do you truly love me? आणि मग तशा प्रकारच्या प्रीतीविषयी येशू त्याला विचारत होता की तू खरोखर माझ्यावर प्रीती करतोस काय? And another word in Greek for love. आणि मग प्रीती या शब्दाकरिता ग्रीक मध्ये आणखी एक शब्द इथे वापरण्यात आलेला आहे. First I said that agape, agapao, or second is filio. आणि मग सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं की आगापे किंवा आगापाव आणि दुसरा जो आहे तो म्हणजे फिलिओ. Means that is comes with emotion. म्हणजे ते भावनेने येते. Isn't it? We also sometimes emotionally we say I love you. आणि काही वेळा आपण देखील भावनेने म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती करतो. Jesus did not want that kind of love from Peter. आणि मी येशूला पेत्रापासून तशा प्रकारची प्रीती नव्हती पाहिजे. He doesn't want that kind of feeling love. Only you feel. No, he doesn't want that way. आणि मग येशूला तशा प्रकारची प्रीती नव्हती पाहिजे की तुम्हाला फक्त ती भावना वाटावी. So twice when he asked, he was asking about agapao, our divine love. आणि मग 2 वेळा जेव्हा त्याने विचारलं तो अगापाव विषयी बोलत होता म्हणजे दैवी प्रेम. But Peter was giving answer in filio. परंतु Feeling. पेत्र जो होता तो फिलिओ मध्ये उत्तर देत होता म्हणजे तो भावनेने उत्तर देत होता. And then third time Jesus understood, now I need to speak in his own language. When Jesus said, then Peter understood now, Master, you know everything. आणि मग तिसऱ्या वेळा येशू म्हणाला आणि येशूने विचार केला की आता मी पेत्राच्या भाषेमध्ये त्याला बोललो पाहिजे. आणि जेव्हा तिसऱ्या वेळा त्याने सांगितलं तेव्हा पेत्राने उत्तर दिलं की प्रभूजी, गुरुजी, तुम्हाला सर्व ठाऊक आहे. People of God, देवाचे लोक, we cannot teach our children that as long as you are outside,
be like them, like a world. आणि मग आपण आपल्या लेकरांना असं शिकवू शकत नाही की जर तुम्ही बाहेर आहात तर बाहेरच्याच प्रमाणे या जगाप्रमाणेच जगा. And when you are attending church, be like a church people. आणि मग जेव्हा तुम्ही चर्च मध्ये येता तेव्हा चर्चच्या लोकांसारखे राहा. Hello. हालेलुया. In Christianity, there is no 50-50 life. ख्रिस्तीत्वामध्ये 50% किंवा 50-50 असं जीवन नाही. No people of God. त्याचे लोक तसं नाही. Why we sing then, I surrender all? आणि मग आपण असं का म्हणतो की मी सर्व काही अर्पितो? No 50-50 life. 50-50 जीवन आहे. I'm not talking about perfection, आणि मी का परिपूर्णतेविषयी बोलत नाही, but I'm talking about the complete love, परंतु मी पूर्ण प्रेमाविषयी सांगत आहे, which God desires from you and me. जी देवाची इच्छा आहे ज्याने तुमच्या आणि माझ्यापासून त्यांनी ती प्राप्त करावी. And that is why people of God. आणि त्याच कारणास्तव देवाची लोक. We are living in the last days. We are living in the terrible time. That's why the Bible says, mark it, mark this. आपण शेवटच्या दिवसांमध्ये भयंकर काळामध्ये आपण जगत आहोत. त्याच कारणास्तव देवाचं वचन सांगित आहे की ते तुम्ही समजून घ्या. It will be difficult time if you do not mark it. आणि जर तुम्ही ते समजून घेणार नाही तर तुमच्याकरता ती कठीण वेळ जाईल. It will be difficult time if you don't understand it. जर तुम्ही ते समजून घेतलं नाही तर ती वेळ कठीण होईल. It will be difficult time if you don't know anything. जर तुम्हाला काहीच माहित नसेल तर ती वेळ कठीण होईल. In this difficult time, या कठीण दिवसांमध्ये, in this difficult circumstance, all of us we are going through. या कठीण परिस्थितीतून जे आपण सर्वजण जात आहोत, What we must mark? आपण काय समजून घेतलं पाहिजे? Mark that we are supernatural people of God. समजून घ्या की आपण देवाचे अलौकिक लोक आहोत. We are separated from this world. या जगापासून आपण विभक्त केलेले लोक आहोत. We are chosen among all. आणि सर्वांमधून निवडलेले आपण लोक आहोत. Mark that you are anointed ones. समजून घ्या की तुम्ही अभिषिक्त आहात. Mark that you are a royal priesthood. समजून घ्या की तुम्ही राजकीय राजगण आहात. Mark that you are a holy nation. समजून घ्या की तुम्ही पवित्र राष्ट्र आहात. Mark this that you are a child of God. समजून घ्या की तुम्ही देवाचे लेकरू आहात. Mark that you are a blessed one. समजून घ्या की तुम्ही आशीर्वादित आहात. Mark that you are a wonderful made by God. समजून घ्या की तुम्ही देवाची अद्भुत हस्तकृती आहात. Mark that God has chosen you to be influence in this world. समजून घ्या की देवाने या जगामध्ये तुम्हाला प्रभावी म्हणून निवडला आहे. And when you mark all these things, आणि जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी समजून घेता, when you know who you are in Christ, जेव्हा तुम्ही जाणून घेता की ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात, then तेव्हा First Chronicle chapter 16 verse 11-12 says, आणि मग पहिले इतिहासाचा 16वा अध्याय वचन 11 आणि 12 सांगत आहे, it says that look to the Lord and His strength, seek His face always. वचन सांगत आहे की परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांवर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. Hello. हालेलुया. What the Bible says? पवित्र शास्त्र काय सांगत If आहे? we mark that who we are, आणि जर आपण समजून घेतलं की आपण कोण आहोत, we know that there is a very terrible आणि time. आपल्याला ठाऊक आहे की भयंकर वेळ आहे. In fact, today we are going through terrible आणि time. खरे पाहता आजही आपण त्या भयंकर समयातून जात आहोत. The whole world is facing the terrible time. संपूर्ण जग त्या भयंकर समयाला तोंड देत आहे. But we must mark ourselves who we are in Christ. परंतु आपण स्वतः हे समजून घेतलं पाहिजे की ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत. And that's why Bible says, आणि त्याच कारण पवित्र शास्त्र सांगत First आहे, Corinthians chapter 16 verse 11 and 12 says, look to the Lord and His strength, seek His face always, remember the wonders He has done, His miracles and the judgments He pronounced. आणि मग पहिले इतिहास त्याचा 16वा अध्याय वचन 11 आणि 12 आपल्याला सांगत आहे, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांवर भरोसा ठेवा, त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा, त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. Amen. Amen. We must mark in past life how much God had loved me and He had done many things in my life. He had done many miracles in my life. आपण समजून घेतलं पाहिजे की माझ्या भूतकाळामध्ये परमेश्वरने माझ्यावर किती दया केली, माझ्या जीवनामध्ये त्याने किती चमत्कार, किती अद्भुत कृत्ये केली आहेत. In difficult time, it is very important where you look. आणि मग कठीण वेळेमध्ये हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कुठे पाहता. In difficult time, in this terrible time, it is very important where you are seeking. आणि मग कठीण वेळेमध्ये तुम्ही काय कसला शोध घेत आहात ते फार महत्वाचं आहे. What you are marking in this difficult time? या कठीण दिवसांमध्ये किंवा या कठीण वेळेमध्ये तुम्ही काय समजून घेत आहात? Do you remember bad time? तुम्ही वाईट दिवसांची आठवण ठेवता का? Or do you remember the bad experience? का तुम्ही वाईट अनुभवाची आठवण ठेवता? Or do you remember wonders
and His grace and mercy and His miracles. का की तुम्ही देवाचे अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार, त्याने उच्चारलेले निर्णय याची आठवण ठेवता. Remember, people of God, देवाचे लोक लक्षात ठेवा, we are living in the last days. आपण शेवटच्या दिवसांमध्ये जगत आहोत. Again, I do not want to say last day means this is the Sunday and on Monday there will be no day. आणि मग पुन्हा मला तुम्हाला हे सांगायचं नाही की आज रविवार आहे आणि उद्या सोमवार आहे आणि उद्या सोमवार उगवणारच नाही, असं मला सांगायचं नाही. I want to say that the day which we are living are the last days. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या दिवसांमध्ये आपण जगत आहोत ते शेवटचे दिवस आहेत. Though we do not know what is going to happen tomorrow, जरी आपल्याला हे ठाऊक नाही की उद्या काय होणार आहे, but we know there is hope. परंतु आपल्याला एवढं ठाऊक आहे की आपल्याला आशा आहे. We know that God has a great plan and purpose for each one of us. आपल्याला ठाऊक आहे की आपल्या प्रत्येकांकरिता देवाकडे महान योजना आणि उद्देश आहेत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So we must mark where we are looking at. आणि मग आपण कुठे पाहत आहोत ते आपण समजून घेतलं पाहिजे. We must mark whose strength we need right now. आणि मग आता सध्या आपल्याला कोणाच्या मदतीची किंवा कोणाच्या शक्तीची गरज आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. In this terrible time, we must seek the face of God. या भयंकर काळामध्ये आपण परमेश्वरच्या मुखाचा शोध घेतला पाहिजे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Last week you must have seen. Then wine shop is open. Oh, people are so happy. आणि मग गेल्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल की वाईन शॉप उघडले आणि लोक फार आनंदित झाले. Some people, they were covering their face. काही लोक आपले तोंड झाकत होते. I was watching. I thought maybe which he belongs to, which church he belongs to. आणि मग मी बघत होतो की कोणत्या चर्च मधला हा या. I'm just kidding. मी असंच विनोद करत आहे. People are happy, but it's true. People were very happy. आणि मग लोक फार आनंदित झाले, हे सत्य आहे. People of God, देवाचे लोक, we are chosen by God. आपण देवाने निवडलेले लोक आहोत. With the world, if you are ready to give party and take party, आणि या जगाबरोबर जर तुम्ही पार्टी देण्याकरिता आणि घेण्याकरिता तयार आहात, this party only puts partition between you and God. तर ही पार्टी तुमच्या आणि देवामध्ये एक भिंत उभी करते. Yes, होय, you are a part of God, not party. तुम्ही देवाचा एक भाग आहात, त्या पार्टीचा नाही. पार्टीवाले लोक नाही तुम्ही. So, तर whatever this world do, हे जग काही करू द्या, we must turn to the word of God. आपण देवाच्या वचनाकडे वळलो पाहिजे. We must look into the word of God. आपण देवाच्या वचनामध्ये पाहिलं पाहिजे. Lastly, I just want to encourage you through the word of God. आणि सर शेवटी मला तुम्हाला देवाच्या वचनाने उत्साहित करू द्या. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, if you read Titus chapter 2 verse 12, very powerful. आणि जर तुम्ही तीत याचा दुसरा अध्याय वचन 12 वाचाल तर ते फार सामर्थ्य आहे. The Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, it teaches us to say no to ungodliness and worldly passions and to live self-control, upright and godly lives in this present age. वचन सांगत आहे, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुबक्तीने वागावे. Amen. आमेन. Satan might be, he will tempt you, our people. आणि मग सैतान कदाचित आपल्या लोकांना मोह घालेल. He will tempt our youth. तो आपल्या तरुणांना मोह He will घालेल. tempt our children. तो आपल्या लेकरांना मोह घालेल. But this is the time remaining at home. We must teach them, help them to mark on the word of God. परंतु ही वेळ आहे, ते घरात आहे, तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे की परमेश्वराच्या वचनावर आशा धरून राहा, त्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवा. Remind them all the time the word of God. प्रत्येक वेळा त्यांना देवाचं वचन आठवण करून द्या. Teach them no to ungodliness. मग त्यांना सांगा की अभक्तीला तुम्ही नाही म्हणा. And live self-control, upright and godly lives in this present age. आणि ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुबक्तीने वागा. Yes, people go. होय देवाची लोक. And that is why आणि त्याच कारणास्तव I just want to encourage you. मला तुम्हाला आज उत्साहित करायचं आहे. Do not mark what is going on in this world. आणि मग या जगामध्ये काय होत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. You are watching, that's good. तुम्ही पाहता, ठीक आहे, चांगलं आहे. But mark what God is saying. परंतु देव काय सांगत आहे ते समजून घ्या.
Paul is saying to Timothy, because he's a Christian boy, he was a young boy in Christ. आणि मग पौल तिमोथीला सांगत आहे कारण तो ख्रिस्ती मुलगा आहे, तो ख्रिस्तामध्ये एक तरुण मुलगा आहे. All of us, we are children of God. आपण सर्वजण देवाचे लेकरं आहोत. God is saying, Mark, there will be terrible times in the last days. देव सांगत आहे की समजून घ्या, जाणून घ्या की शेवटच्या दिवसांमध्ये भयंकर समय येणार आहे. We have to be very careful. आपल्याला फार काळजीपूर्वक राहणं At the गरजेचं आहे. same time, not to be afraid. आणि त्याच वेळेस आपल्याला घाबरण्याची गरज नाही. Don't forget in the First Timothy chapter, in First Timothy, also it is said that God has not given us the spirit of fear, but God has given the spirit of power, love, and sound आणि mind. मग पहा तिमोथीच्या पहिल्या पत्रामध्ये देखील पौल आपल्याला सांगत आहे की देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर संयमाचा आणि प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. So not to worry, आणि मग काळजी करण्याची गरज not to नाही, be afraid, घाबरण्याची गरज नाही, but we have to mark परंतु आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे in terrible times how to live, की या भयंकर परिस्थितीमध्ये कशा प्रकारे in जगायचं. difficult time how to go through. कठीण समयामध्ये कशा प्रकारे आपण पार जावं. Teach others, teach yourself too. आणि मग इतरांना शिकवा, तुम्हाला स्वतःलाही ते तुम्ही शिकवा. Mark this, हे जाणून घ्या what Bible says. पवित्र शास्त्र काय सांगत आहे, What it says, वचन काय सांगत आहे, whatever Bible says, पवित्र शास्त्र जे काय it सांगत is going to आहे happen. ते होणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So many prophecies going on. आणि मग भरपूर भविष्यवाणी होत आहेत. Thank God for the prophets. संदेष्टांबद्दल देवाला धन्यवाद. But there are some wrong prophets also there. परंतु काही चुकीचे संदेष्टे देखील आहेत. But I believe पण तुम्ही विश्वास ठेवतो the prophet of God will never lie. की देवाचा जो संदेष्टा आहे तो कधी खोटं बोलणार नाही. The prophet of God will never fail. देवाचा संदेष्टा कधीही अपयशी ठरणार नाही. That's the reason we must mark what the word of God आणि says. त्याच कारण देवाचं वचन आपल्याला जे सांगत आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. I would suggest to watch everything, but mark what the God says. आणि मी तुम्हाला सांगेल की सर्व काही तुम्ही पहा, परंतु देव जे सांगत आहे ते तुम्ही समजून घ्या. Definitely, when you mark the word of God, आणि मग नक्की जेव्हा तुम्ही देवाचं वचन समजून घ्याल there will be stamp of God will upon you. तर देवाचा शिक्का तुमच्यावर असेल. God will mark you. He has chosen. आणि मग देव तुम्हाला मार्क करेल की मी ह्याला निवडला God आहे. will mark that she has been chosen. देव तुमच्यावर शिक्का मारेल की ती निवडलेली आहे. God will mark that this family has chosen. आणि मग देव बोलेल की हा कुटुंब निवडलेला आहे. Why? का? Because they have marked what I say. कारण मी जे सांगितलं ते त्यांनी समजून घेतलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Today I want to give the word of God to the people. Viewers, if you are not a believer, आणि आज मला लोकांना देवाचं वचन द्यायचं आहे. दर्शकांनो, जर तुम्ही विश्वास ठेवणारे नसाल, you may be brothers or sisters, तुम्ही कदाचित भाऊ किंवा बहीण असाल, watching this video and listening the word of God. ही व्हिडिओ पाहत आहात, देवाचं वचन ऐकत आहात, God loves you. देव तुमच्यावर प्रेम करतो. Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रेम करतो. Try Him once. त्याला तुम्ही एकदा पडताळून पहा. Receive Him as a personal Savior. वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. Mark what He तो जे says. सांगत आहे ते समजून घ्या. You will be marked in His kingdom. त्याच्या राज्यामध्ये तुमच्यावर शिक्का मारण्यात येईल. You will be saved. तुमचं तारण होईल And God will bless आणि you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Thank you so much. धन्यवाद. Thank you so much patiently you heard this word of God. तुम्ही धैर्याने हे देवाचं वचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. Believe it विश्वास ठेवा and act on it आणि त्याच्यावर कृती करा and mark it. आणि त्याला तुम्ही समजून घ्या. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद. Thank you so much. धन्यवाद. Amen. आमेन.